नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस। हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट। गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। मात्र मागील 4 ते 5 दिवसांपासून पावसाने उसंती घेतली आहे, त्यामुळे शेती कामांना वेग आलाय। अशातच ओसरलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत। आज मुंबई, कोकण, घाटमाथा तसेच पूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। त्यामुळे या भागांना पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। उर्वरित भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। अंदाजानुसार आज मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक तसेच जळगावसह परिसरात रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याचवेळी मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। हवामान खात्याच्या माहितीनुसार सध्या झारखंड आणि परिसरात चक्रवात वाऱ्याची स्थिती, मान्सूनचा असा असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची स्थिती निर्माण झाली आहे। परिणामी आजपासून पुढील 3 ते 4 दिवस राज्यात रिमझिम पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी मेघगर्जनांसह मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। धन्यवाद।